Hello guys, welcome to Yashodhara Junior College Arts, Commerce, Science, and now today we have to learn a next concept that is characteristic of photons. So characteristic of photons we have to study that what is mean by universe. म्हणजे युनिवर्स म्हणजे काय हे कॅरेक्टरिस्टिक ऑफ फोटॉन्सच्या अगोदर आपल्याला स्टडी करायचं आहे. देन वी सॉ द कॅरेक्टरिस्टिक ऑफ फोटॉन्स. So what is meant by universe? Universe are nothing but matters as well as radiation. In before 19th century, the matter and the concept of matter and radiation we have not separated. Both are combined. But what is meant by exact matter and radiation we cannot find out. 19th centuryच्या अगोदर मॅटर आणि रेडिएशनच्या कन्सेप्ट ह्या क्लिअर नव्हत्या. म्हणजेच काय तर मॅटर आणि रेडिएशनला सेपरेट करता येत नाही. मॅटर आणि रेडिएशन्स हे दोन्ही एकच पार्ट आहेत पण दे आर सेपरेटेड. अँड मॅटर इट इज नथिंग बट इट इज ए मोमेंटम अँड मॅटर इट इज नथिंग बट अ मास अँड रेडिएशन इट इज नथिंग बट वेवलेंथ अँड फ्रिक्वेन्सी. So what is my universe? Universe it is nothing but the combination of matter and radiations. But in 19th century matter and radiations explain that matter ज्या वस्तूंकडे मॅटर असेल त्यांच्याकडे वेवलेंथ नाही आहे किंवा ज्यांच्याकडे रेडिएशन आहे त्यांच्याकडे मोमेंटम नाही. असे कन्सेप्ट्स काय काय होते तर बिफोर 19th सेंचुरी होते. देन आफ्टर 19th सेंचुरी वी हॅव टू एक्झॅक्ट स्टडी ऑफ मॅटर ॲज वेल ॲज रेडिएशन. So what is by matter? Matter it is nothing but the mass, or mass it is nothing but momentum. Momentum it is nothing but p is equal to mv. And radiation means that matter is traveled in a wave form or frequency form, that is nothing but wavelength. So after 19th century matter and radiation can never separated. Matter and radiation will similar. Matter and radiations not it is similar, ते एकच आहेत. मॅटर आणि रेडिएशन हे वेगळे नाहीत. वी कॅनॉट सेपरेट द मॅटर अँड रेडिएशन्स. मॅटर आणि रेडिएशन आपल्याला सेपरेट करता येत नाही असं एक्सप्लेन केलं. म्हणजेच काय एखादं मॅटर आहे, आता सूर्य आहे समजा, सन आहे, सनपासून ज्यावेळेस लाईट ही एनर्जी फॉर्ममध्ये ट्रॅव्हल करते, त्या सनपासून निघणारं जे काही मॅटर आहे त्या मॅटरला काय आहे, मास आहे. मास आहे म्हणजे मोमेंटम आहे. दॅट मॅटर इट इज ट्रॅव्हल्ड इन ए रेडिएशन फॉर्म. मीन्स वेन मॅटर इट इज ट्रॅव्हल्ड इन रेडिएशन फॉर्म देन वेवलेंथ or frequency becomes produced. So that is the concept of matter as well as radiations. So we have to firstly seen the first characteristic of photons. बघा पहिली कॅरेक्टरिस्टिक काय म्हणली आहे बघा. in interaction of radiation of matter and radiation behaves it is made up of particles. म्हणजे काय बघा, मॅटर आणि रेडिएशनचं जे काही इंटरॅक्शन होतं आहे ते कसं होतं आहे तर एका फोटॉन्स फॉर्ममध्ये होतं आहे. त्याच्यासाठी काय दिले त्यांनी, बेस्ट एक्झाम्पल सुरुवातीला दिली आहे बघा. एक लाईट आहे, म्हणजे काय केलेलं आहे, एक दिवा ठेवलेला आहे. समजा एक दिवा आहे, पंती आहे, आणि त्याच्यामधून काय झाली, लाईट निघालेली आहे, ठीक आहे, प्रकाशाच्या रूपाने. मग त्याच्यासमोरच काय केलं आपण, मेटल स्पियर, एक मेटल शीट ठेवलेली आहे. आफ्टर सम टाईम वेन लाईट बिकम स्टार्ट्स, म्हणजे ज्यावेळेस आपण तो दिवा आहे तो जेव्हा सुरू करू त्याच्यामधून काहीतरी लाईट पडेल. ओके, ज्यावेळेस ती लाईट या मेटल सरफेसवर पडेल काय होईल, एक्सपांड होईल, म्हणजे इथं काय होईल, त्याचा आपल्याला प्रकाश दिसेल. ओके, मग लाईट आणि ह्या मेटलच्या गॅपमध्ये जे काय मॅटर ट्रॅव्हल करतं आहे दॅट मॅटर इट इज नथिंग बट फोटॉन. ते जे काय मॅटर असेल ते काय असणार आहे, फोटॉन आहे. म्हणजेच काय, रेडिएशन्स असतील किंवा मॅटर्स असतील ते कुठल्या फॉर्ममध्ये होतात तर ते ट्रॅव्हल होतात फोटॉन्स फॉर्ममध्ये. ओके, दॅट इज द एक्झाम्पल. और जर तुम्ही एक्झाम्पलमध्ये जर स्टडी केला, जर तुम्ही स्पेसमध्ये गेला आणि जर तुम्ही अर्थ आणि सनकडे जर बघितलं तर अर्थ आणि सनमध्ये जर तुम्ही बघितलं तर अर्थ आणि सन हे आपल्याला दिसतील, पण त्याच्यामधला जो गॅप आहे त्या गॅपमध्ये सुद्धा प्रकाश असेल, पण तो प्रकाश जास्त नसणार आहे. म्हणजे इथं काय झालं, मॅटर अँड रेडिएशन त्या मानाने इथं ट्रॅव्हल झालं नाही, परंतु ह्या सरफेस अर्थ आणि सन दिसतोय. म्हणजेच काय, लाईट जी आहे ती फोटॉन फॉर्ममध्ये ट्रॅव्हल्ड होते. ओके, आणि ती ट्रॅव्हल्ड होताना कुठल्या फॉर्ममध्ये येते, मॅटर आणि रेडिएशन. सो मॅटर इट इज नथिंग बट मास अँड रेडिएशन इट इज नथिंग बट वेवलेंथ. मीन्स दॅट मॅटर इट इज ट्रॅव्हल्ड इन ए वेव फॉर्म इन नेचर. देन इथं द एक्झाम्पल दिले बघा, ऑल एनर्जी इट इज नथिंग बट बंच ऑफ फोटॉन्स. सो ई इट इज एनर्जी, it is measured in joule. H it is the Planck's constant and F it is the frequency of radiation. So E is equal to hf
E is equal to hf. F means frequency. All energy, it is stored in the form of a bunch of photons of the light. And another equation of energy, E is equal to Pc. Pt stands for momentum, Ct stands for velocity speed of light. So momentum is equal to energy upon velocity. That velocity numerator to goes denominator, means energy is equal to momentum into velocity, means E is equal to Pc. तर ईच्या ठिकाणी घेतलं आहे मोमेंटमसाठी पी आहे आणि सी साठी काय व्हेलॉसिटी. हे डिनॉमिनेटर कुठे गेलं न्यूमरेटरला, म्हणजेच ई इज इक्वल टू, बट पी इज इक्वल टू काय तुमचं एम सी मोमेंटम मास इंटू वेलॉसिटी, अँड सी इज नथिंग बट सी स्क्वेअर, मीन्स एनर्जी इट इज नथिंग बट एम सी स्क्वेअर. म्हणजेच काय होल एनर्जी जी आहे ती कशाच्या फॉर्ममध्ये आहे, एनर्जी जी ते आहे मास इंटू वेलॉसिटी स्पीड ऑफ लाईटच्या फॉर्ममध्ये काय होते, एनर्जी स्टोर्ड होते. सो दॅट इज द कन्सेप्ट. म्हणजे एखाद्या मॅटरमधून जेव्हा एनर्जी रेडिएट होते, ओके, दॅट इट इज ए पार्टिकल अँड इट इज ट्रॅव्हल इन ए वेव फॉर्म इन नेचर. असं काय आहे, तो फर्स्ट कॅरेक्टरिस्टिकचं फर्स्ट कन्सेप्ट आहे. ओके, सेकंड काय बघा, द इररिस्पेक्टिव्ह इंटेन्सिटी रेडिएशन ऑफ ऑल फोटॉन्स. द इररिस्पेक्टिव्ह, सेकंड पॉईंट बघा, द इररिस्पेक्टिव्ह ऑफ इंटेन्सिटी ऑफ radiation all photons of the particle frequency have same energy. म्हणजेच काय म्हटलं आहे की एखाद्या लाईटमधून जे इन्सिडेंट इंटेन्सिटी रेडिएट होते त्यामधून त्याची फ्रिक्वेन्सी काय असते, सेम असते. बघा इथे एक एक्झाम्पल घेतलं आहे, एक मेटल प्लेट आहे आणि ह्या मेटल प्लेटवरून काय केले, एक लाईट इन्सिडेंट केली. सपोज ही रेड लाईट आहे आणि ह्या रेड लाईटचं जी एनर्जी आहे ती पॉवर आहे ती 10 वॅट आहे. ठीक आहे, मग ही 10 वॅटपासून ज्यावेळेस ती लाईट निघाली ती काय झाली, या मेटल प्लेटवर सरफेसवर आली. ठीक आहे, स्ट्राईक झाल्यामुळे इथं काय झालं, त्याचा प्रकाश पडला. एक्झॅक्टली पुन्हा काय केलं तर आपण 100 वॅटचा काय केलेलं आहे, अगेन दुसरा बल्ब घेतला रेड कलरचाच, आणि अगेन ज्यावेळेस आपण त्याच्यावर लाईट इन्सिडेंट केली तर ह्याची इंटेन्सिटी जास्त मिळाली पण ह्याची इंटेन्सिटी कमी मिळाली. बट इंटेन्सिटी डिक्रीजेस, द नंबर ऑफ फोटॉन्स बिकम्स गेट डिक्रीजेस. बघा इंटेन्सिटी कमी केली, 10 वॅटचा बल्ब आहे आणि फोटॉन्स काय झाले, ह्या सरफेसवर स्ट्राईक झाले. सपोज असं आपण कन्सिडर केले की ह्या 10 वॅटपासून 10 फोटॉन एनर्जी काय झाली, रिफ्लेक्ट झाली आणि ती ज्यावेळेस ह्या सरफेसवर आली त्यावेळेस एका फोटॉनची एनर्जी काय आहे, 2 जूल आहे. ठीक आहे, आता सेकंडली काय केलं बघा, 100 वॅटचा बल्ब घेतला. आता ह्याची इंटेन्सिटी वाढली म्हणजे नंबर ऑफ फोटॉन्स बिकम्स ऑल्सो गेट इन्क्रीजेस, बट एनर्जी अगेन दॅट फोटॉन्स बिकम सेम. म्हणजे ज्यावेळेस फोटॉन्स ह्या मेटल प्लेटवर स्ट्राईक करतील त्यावेळेसुद्धा 2 जूल एवढीच एनर्जी ह्याच्यामध्ये येईल, ह्या सरफेसवर येईल. म्हणजेच काय बघा, एनर्जी ऑफ दॅट फोटॉन्स बिकम सेम. ओके, मीन्स एनर्जी इट इज ऑलवेज डिपेंड्स अपॉन फ्रिक्वेन्सी, इट इज नॉट डिपेंड्स अपॉन दॅट इंटेन्सिटी. म्हणजे तुम्ही इंटेन्सिटी 10 वॉट 100 वॉट किती जरी वाढवली तरीसुद्धा त्याची इंटेन्सिटी जरी वाढवली तरी त्याची एनर्जी वाढत नाही. एनर्जी इट इज ऑलवेज डिपेंड. एनर्जी केव्हा वाढेल, ज्यावेळेस त्याची फ्रिक्वेन्सी बदलेल. बघा इथे लिहिले बघा, बिकॉज एनर्जी डिपेंड्स अपॉन फ्रिक्वेन्सी नॉट डिपेंड्स अपॉन इंटेन्सिटी. म्हणजे काय, इंटेन्सिटी किती जरी वाढवली तरी ह्याच्यावर जे पडणारे फोटॉन्स आहेत त्यांची जी काय एनर्जी असेल ते सेम राहील. ओके, इंटेन्सिटी सेम राहील. इंटेन्सिटी जरी बदलली तुम्ही तरी एनर्जी सेमच राहणार आहे. ओके, बट दॅट फ्रिक्वेन्सी बिकम चेंज. आता समजा रेड कलर घेतला आहे, दुसरा जर तुम्ही कलर घेतला ब्ल्यू ग्रीन येलो तर त्यामुळे काय होईल, याची एनर्जी बदलेल. म्हणजे ते कशावर डिपेंड्स आहे तर फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे, त्याच्या इंटेन्सिटीवर डिपेंड्स नाही. म्हणजेच तुम्ही जर इंटेन्सिटी वाढवत जरी गेला तरी त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा इफेक्ट होत नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला काय बदलावं लागेल, फ्रिक्वेन्सी बदलावं लागेल. ओके, सो दॅट इज द सेकंड कन्सेप्ट. काय, इररेस्पेक्टिव्ह इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन ऑल फोटॉन्स ऑफ पार्टिकल फ्रिक्वेन्सी हॅव्हिंग सेम एनर्जी. ओके, फ्रिक्वेन्सी ऑल फोटॉन्सच्या फ्रिक्वेन्सीची एनर्जी सेम आहे. ओके, देन फ्रिक्वेन्सी बदलली की त्याची फोटॉन एनर्जी काय होते, बदलते. सो दॅट इज द सेकंड कन्सेप्ट. ओके, देन वन थर्ड कन्सेप्ट इज फोटॉन आर नॉट डिफ्लेक्टेड बाय इलेक्ट्रिक ॲज वेल ॲज मॅग्नेटिक फील्ड. म्हणजेच बघा, लाईटपासून जी एनर्जी येणार आहे ती एच न्यू ह्या फॉर्ममध्ये येते, दॅट इज फोटॉन एनर्जी. ओके, समजा एखाद्या फोटॉन एनर्जीमध्ये आपण जर इलेक्ट्रिकल फील्ड मर्ज केली तर तो इलेक्ट्रॉन आहे तो निगेटिव्ह चार्जला जर पॉझिटिव्ह चार्जला जर मर्ज केला किंवा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीला अट्रॅक्ट केला असता तर आपण असं कन्सिडर केलं असतं की त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड आहे. परंतु ज्यावेळेस आपण त्याच्यावर इलेक्ट्रिक फील्ड आपण अप्लाय केला, दॅट फोटॉन्स नेवर अट्रॅक्ट दॅट इलेक्ट्रिक फील्ड. मीन्स फोटॉन इट ट्रॅव्हल इन सेम डायरेक्शन. म्हणजेच तो फोटॉन आहे तो एकाच डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल केला. म्हणजेच काय झालं की त्या फोटॉन्सवर इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डचा काहीही इफेक्ट झाला नाही. म्हणजेच काय,
दॅट फोटॉन इट इज अ चार्जलेस पार्टिकल. फोटॉन जे आहेत ते कुठले आहेत, हे चार्जलेस पार्टिकल आहे. एक्सपेरिमेंटमधून काय केलेलं आहे, एक्सपेरिमेंटमधून सिद्ध केलेलं आहे. ओके, प्रूफ केलेलं आहे. ठीक आहे. देन थर्ड वन इथं काय बघा, नेक्स्ट पॉईंट आहे, फोर्थ प्रॉपर्टी, conservation of energy and momentum. And you know that what is by conservation, that energy neither be created nor be destroyed, that energy it is transfer from one form to another form. Energy neither be created ही करता येत नाही आणि डिस्ट्रॉयड करता येत नाही, बट एनर्जी ट्रान्सफर वन फॉर्म टू अनदर फॉर्म. एनर्जी जी आहे ते एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये काय करता येते, ट्रान्सफर करता येते. त्यासाठी काय केलं, इथे एक एक्सपेरिमेंट केलेलं आहे. काय केले बघा, एक शीट आहे, त्या शीटवर सपोज आपण कन्सिडर केलं की इथं 5 इलेक्ट्रॉन्स आहेत एका शीटवर. ठीक आहेत, ह्या शीटवर 5 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि इकडल्या बाजूने काय केलेले आहेत बघा, 5 प्रोटॉन्स आहेत, 5 फोटॉन्स आहेत. दॅट फोटॉन्स इट इज स्ट्राईक टू दॅट इलेक्ट्रॉन. आता इनिशियली ही जी इलेक्ट्रॉनची एनर्जी आहे ती 10 जूल आहे. देन आफ्टर दॅट एनर्जी ऑफ पी इट इज नथिंग बट मोमेंटम. पी काय, त्याचे मोमेंटम आहे. तर मोमेंटम जे आहे ह्या इलेक्ट्रॉनचं हे 4 kg/s आहे. देन द एनर्जी ऑफ फोटॉन्स इट इज 6 जूल. आता इथून जे फोटॉन्स येणार आहे त्याची एनर्जी किती आहे, 6 जूल आहे. ह्याचे जे फोटॉन्स आहे त्याची जी स्पीड आहे ती 6 kg/s आहे. तर व्हेन दॅट इलेक्ट्रॉन्स अँड 4 फोटॉन्स किती आहेत, 4 आहेत. व्हेन दॅट फोटॉन्स आर स्ट्राईक थ्रू अक्रॉस द इलेक्ट्रॉन, देन व्हॉट हॅपन, ज्यावेळेस हे फोटॉन्स ह्या इलेक्ट्रॉनवर स्ट्राईक करतील, आघात करतील, तर काय झालं, दॅट एनर्जी बिकम्स 16 जूल अँड फोटॉन्स बिकम्स 10 kg/s. म्हणजेच काय झालं बघा, एनर्जी तुमची वाढली, हे 6 आणि 10, हे 6 आणि 10 जूल मिळून काय झालं, 16 जूल एवढी एनर्जी झाली. देन फोटॉन्स बिकम्स 6 kg + 4 kg, म्हणजे फोटॉन्स मोमेंटमसुद्धा काय झालं, वाढलं. 6 आणि 4 kg म्हणजे 10 kg/s एवढं काय झालं, मोमेंटम झालं. म्हणजे मोमेंटमसुद्धा वाढलं, एनर्जीसुद्धा वाढली. बट the photons become 0 and number of electrons become 4. म्हणजेच काय झालं, when that photon strike to the electron, that electron it is absorbing that energy and photons become vanish. म्हणजे काय झालं, फोटॉन ज्यावेळेस त्या इलेक्ट्रॉन्सवर स्ट्राईक करतील, स्ट्राईक केल्यामुळे ते इलेक्ट्रॉन्स काय झाले, व्हॅनिश झाले. म्हणजे इलेक्ट्रॉन्स काय झाले, राहिले नाही. म्हणजे एनर्जी काय झाली, तिथे गेट कन्झर्व झाली. ओके, म्हणजे जी काही एनर्जी लागणार होती त्या इलेक्ट्रॉन्सला, त्यामुळे इलेक्ट्रॉनवर कोणताही इफेक्ट झाला नाही. पण तो इलेक्ट्रॉन्स काय झाले, त्या सरफेसवर इलेक्ट्रॉनच्या मटेरियलवर येऊन काय झाले, व्हॅनिश झाले. सो दॅट इज द कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी ऑफ मोमेंटम. म्हणजेच काय झालं की इलेक्ट्रॉन्स ह्याच्यावर स्ट्राईक झाल्यामुळं नंबर ऑफ फोटॉन्स काय झाले, निघून गेले. म्हणजे तेवढी एनर्जी काय लागली, ह्या इलेक्ट्रॉन्सला लागली. ओके, सो दॅट इज द कन्सेप्ट ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी ऑफ मोमेंटम. बघा, आणि लास्ट काय बघा, आणि इथं काय म्हटलं बघा, मोमेंटम ऑफ फोटॉन्स डज नॉट कन्झर्व. म्हणजे फोटॉनची जी काही स्पीड आहे, मोमेंटम आहे, आपल्याला कन्झर्व करता येत नाही. म्हणजे ती ऑलवेज काय होते, स्ट्राईक होत राहते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. सो दॅट इज द कन्सेप्ट ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी अँड मोमेंटम. अँड नेक्स्ट पॉईंट बघा, इट हॅज 0 रेस्ट मास. म्हणजेच काय असतं, फोटॉनचं जे रेस्ट मास आहे ते काय असते, 0 असते. बघा, याच्यासाठी एक फॉर्म्युला दिला, m इट इज द मास, m0 इट इज द रेस्ट मास, divided by 1 - v²/c². v it is the velocity and c it is again the velocity of particle. तर बघा इथं काय केलं बघा, मास m it is the mass of particle, that is rest mass of particle. that mass rest mass it is mass of particle is strike to rest particle. ज्यावेळेस मासवर एखादा पार्टिकल रेस्ट मासवर ज्यावेळेस स्ट्राईक करेल त्यावेळेस त्याची एनर्जी काय होईल, तर एक्झॅक्ट बघा, तर ह्या ठिकाणी v = c आहे. म्हणजे हे क्वेश्चनमध्ये काय केलं, v = c, म्हणजे ही जर टर्म c झाली तर ही टर्म काय झाली, c² / c². काय झालं, गेट कॅन्सल. म्हणजे ही टर्म काय झाली, 0 झाली. ही टर्म 0 झाली म्हणजे माससुद्धा काय झालं, 0 झालं. म्हणजेच काय झालं, याचा अर्थ रेस्ट मास बिकम्स 0. म्हणजेच काय झालं, तुमचा रेस्ट मास काय झालं, इथं 0 झाला आहे. आता हे जे डिनॉमिनेटरची क्वांटिटी कुठं आली, इथं न्यूमरेटर आली. इथं बघा, हे न्यूमरेटरला आली इकडं वर. म्हणजे m0 = m² (1 - v²/c². ही टर्म जर 0 झाला तर हे सुद्धा काय झालं, 0 झालं. म्हणजेच कोणत्याही फोटॉनचं जे काय रेस्ट मास असेल ते काय असते, ऑलवेज 0. दॅट इज द फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक ऑफ फोटॉन. फोटॉनची काय आहे, 5th कॅरेक्टरिस्टिक आहे. सो दीज आर द ऑल कॅरेक्टरिस्टिक ऑफ फोटॉन्स. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे डेव्हिएशन अँड जर्मर एक्सपेरिमेंट.
आपल्याला बघायचं आहे व्हॉट इज बाय डेविएशन जर्मर एक्सपेरिमेंट. डेविएशन जर्मर सेज दॅट लाईट इट इज ट्रॅव्हल्ड इन ए वेव्ह फॉर्म. म्हणजे आपल्याला बघायचं आहे की लाईट जी आहे ती वेव्ह फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होते. पण हे इनिशियली इन 19th सेंचुरी, बिफोर 19th सेंचुरीमध्ये फक्त आपल्याकडे फॉर्म्युला होता. म्हणजे लाईट जी आहे ती वेव्ह फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होते, नॉट स्ट्रेट लाईन डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल होते. ह्याचे काही आपल्याकडे इंट्रोडक्शन ह्याच्यासाठी आपल्याकडे थेरॉटिकली काही इक्वेशन्स नव्हते, बट प्रॅक्टिकली होते. तर प्रॅक्टिकली डी ब्रॉग्लीज हायपोथिसिस, डी ब्रॉग्लीने काय केलं, प्रॅक्टिकली हे केलं, बट थेरॉटिकलीने काय केलं, एक्सप्लेन केलं नाही. सो बिफोर 19th सेंचुरी त्याने इक्वेशन्स तयार केले. काय इक्वेशन केली बघा, इट स्टँड्स फॉर एनर्जी, p²c² इट इज एनर्जी, m0 इट इज द रेस्ट मास, आणि c इट इज द व्हेलॉसिटी. ओके, आत्ताच आपण बघितलं की रेस्ट मास 0 होतं आहे, म्हणजे रेस्ट मास 0 झालं तर ही टर्मसुद्धा काय झाली, 0 झाली. देन प्लस p²c². ओके, pc रेस्ट मास काय झालं तुमचा 0 झाला, बट एनर्जी इट इज नथिंग बट pc, p इंटू सी, म्हणजे इथं काय आला तुमचा e² आला, म्हणजे e² इट इज नथिंग बट p इंटू सी, म्हणजेच काय केलं, टेकिंग स्क्वेअर रूट, हा स्क्वेअर आणि स्क्वेअर काय झालं, गेट कॅन्सल, म्हणजे एनर्जी इज इक्वल टू काय आलं, pc, बट एनर्जी नथिंग बट बंच ऑफ फोटॉन्स मीन्स h न्यू इज इक्वल टू pc. सो h तसंच राहिला, f इज इक्वल टू काय आलं तुमचं c/λ इज इक्वल टू p इंटू सी. देन c गेट कॅन्सल मीन्स h डिवायडेड बाय λ इज इक्वल टू p. h it is nothing but Planck's constant, lambda it is wavelength, and pt stands for momentum. बट आता जर आपण ह्या इक्वेशनमध्ये p इज इक्वल टू काय, mv मोमेंटम, h it स्टँड्स फॉर प्लँक्स कॉन्स्टंट, लॅम्बडा इट इज नथिंग बट वेवलेंथ. फक्त पीच्या ठिकाणी काय केलं आपण, mv घेतलं. म्हणजेच काय केलं बघा, जर वेवलेंथ आपण न्यूमरेटरला घेऊन गेलं तर डिनॉमिनेटरला काय झालं, m इंटू v आला. सो आपण जर ह्या इक्वेशनमध्ये जर ऑब्झर्व केलं तर लॅम्बडा इट इज नथिंग बट वेवलेंथ, मीन्स दॅट पार्टिकल और ऑब्जेक्ट इट इज ट्रॅव्हल्ड इन ए वेव फॉर्म इन नेचर. ओके, अँड व्हेन दॅट पार्टिकल इज ट्रॅव्हलिंग दॅट पार्टिकल इट इज यूज द मोमेंटम. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर आपण थ्रो केला तर तो सरळ न जाता तो कसा ट्रॅव्हल होईल, कोणत्याही डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल, कोणत्या डायरेक्शनमध्ये थ्रो केलं त्या डायरेक्शनवर डिपेंड आहे. दॅट पार्टिकल इट इज ट्रॅव्हल इन ए वेव फॉर्म नेचर और स्ट्रेट लाईन डायरेक्शन. बट de Broglie's mathematical hypothesis that matter it is traveled in a wave form in nature, wave it is nothing but lambda, and mv it is nothing but momentum of that object. mv काय असेल ते मोमेंटम असेल आणि h काय प्लँक कॉन्स्टंट आहे. म्हणजे पार्टिकल हे वेव्ह फॉर्ममध्ये बी ट्रॅव्हल होईल आणि पार्टिकल ट्रॅव्हल होण्यासाठी काय लागेल, त्याला काहीतरी मोमेंटम लागेल, म्हणजे स्पीड लागेल. जोपर्यंत जो पार्टिकल ज्यावेळेस एखाद्या मोशनमध्ये येणार नाही तोपर्यंत तो वेव्ह फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होणार नाही, आणि वेव्ह फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होण्यासाठी त्याला आधी मोशन करावं लागेल. म्हणजेच हे दोन्ही कन्सेप्ट काय केल्या, थेरॉटिकली न प्रूव्ह करता मॅथमॅटिकली प्रूव्ह केलं. पण आपल्याला थेरॉटिकली प्रूव्ह पाहिजे म्हणून आपण काय केलं, बिफोर 19th सेंचुरी द 2 सायंटिस्ट विल कम, दॅट सायंटिस्ट नेम इट इज डेविएशन अँड जर्मर एक्सपेरिमेंट. सो in after 19th century we have to prove that every particle or matter it is traveled in a wave form in nature. म्हणजे पार्टिकल जे असेल त्या मॅटरमधलं ते वेव्ह फॉर्म नेचरमध्ये काय होतं, ट्रॅव्हल होतं. व्हॉट इज बाय ड्युएल, ड्युएल मीन्स पार्टिकल and it is traveled in a wave form in nature, means that is dual nature of matter and radiations. ओके, डेव्हिएशन जर्मनी काय केलं, हे थेरॉटिकली प्रूव्ह करून दाखवलं. तर काय केलं त्यांनी, एक एक्सपेरिमेंट केला. ह्या एक्सपेरिमेंटमध्ये काय केलं बघा, एक व्हॅक्यूम घेतले, व्हॅक्यूम आहे आणि व्हॅक्यूमच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचे ॲटम्स वगैरे कुठल्याही प्रकारचं नाही. हा व्हॅक्यूम आहे, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मीडियम नाही आहे. सो दॅट्स वाय इट इज अ व्हॅक्यूम मीडियम. अक्रॉस व्हॅक्यूम मीडियम हिअर वन इलेक्ट्रॉन गन बिकम्स प्रेझेंट. व्हॅक्यूम मीडियममध्ये काय केलेली आहे, एक इलेक्ट्रॉन गन आहे. अक्रॉस द इलेक्ट्रॉन गन वी हॅव टू कनेक्टेड द पोटेन्शियल AC voltage that connected that battery positive terminal connected to cylinder, that negative terminal is connected to the rheostat. rheostat काय करतो, तो करंट व्हॅरी करतो, increase or decrease. then across the rheostat is connected the filament. दॅट फिलामेंट, हे जे आहे इथं फिलामेंट आहे, हे फिलामेंट जे आहे ते टंगस्टननी फॅब्रिकेट केलेलं आहे. आणि त्या टंगस्टनवर काय तयार, त्या टंगस्टन फिलामेंट इट इज फॅब्रिकेटेड बाय बेरियम ऑक्साईड. ओके, बेरियम ऑक्साईडनी काय केलेलं आहे, ते फिलामेंट तयार केलेलं आहे. व्हेन युअर सप्लाय बिकम्स ऑन देन your filament become get heat, tungsten filament becomes heated, then electrons having come out the barium oxide material.
इलेक्ट्रॉन काय झाला ह्या बेरियम ऑक्साईडमधून ट्रॅव्हल होईल. ओके, आणि हा काय हा सिलेंडर आहे, म्हणजे ह्या सिलेंडरला काय केलं बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट केलं आहे. जर ह्याच्यामधून इलेक्ट्रॉन जर निघाला तर तो इलेक्ट्रॉन हा त्या सिलेंडरच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला काय करेल अट्रॅक्ट करेल, पण तो आतमध्ये चिटकणार नाही. इट इज ॲक्ट्स लाईक अ लेझरसारखा तो फॉर्म होईल आणि तो ट्रॅव्हल्ड होईल डायरेक्शनला. ओके, सो देन दॅट इलेक्ट्रॉन ट्रॅव्हल अक्रॉस द सिलेंडर अँड गो टू द निकेल क्रिस्टल. हा काय होईल तो निकेल क्रिस्टलवर स्ट्राईक करेल. देन वाय वी आर युझिंग निकेल क्रिस्टल, बिकॉज द लॅटिस ऑफ निकेल क्रिस्टल इट इज व्हेरी गुड. निकेल क्रिस्टलचं जे काय लॅटिस आहे क्रिस्टल लॅटिस हे खूप चांगलं आहे इतर मेटलपेक्षा, तसंच हे खूप टणकसुद्धा आहे. ओके, त्याच्यामुळं इलेक्ट्रॉन जो आहे तो काय होईल ह्या निकेल क्रिस्टलवर ट्रॅव्हल होईल. ओके, आणि ह्या क्रिस्टलवर ट्रॅव्हल झाल्यानंतर इलेक्ट्रॉन इट इज स्कॅटर्ड इन ऑल डायरेक्शन. इलेक्ट्रॉन काय होईल तर सगळ्या डायरेक्शनमध्ये स्कॅटर्ड होईल. आता हा इलेक्ट्रॉन ह्या डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल झाला ह्या डायरेक्शनमध्ये आफ्टर ह्या, तर आपल्याला काय करायचं इलेक्ट्रॉन आलेलं आपल्याला चेक करायचं आहे. त्यासाठी वी हॅव टू कनेक्टेड डिटेक्टर. So across the detector, when electron becomes travel across the detector detect the electron, and across the detector when electron travel, then we have to connect the detector of galvanometer, and when electron increases the galvanometer shows deflection. means electron जर ट्रॅव्हल होत असेल तर गॅल्व्हनोमीटरमध्ये काय होईल डिफ्लेक्शन होईल. मग ते इलेक्ट्रॉन आला का नाही ते चेक करण्यासाठी आपण काय कनेक्ट केलेलं आहे गॅल्व्हनोमीटर कनेक्ट केलेलं आहे. सो इफ दॅट ऑब्झर्व्ड when that electron is traveled or strike through the nickel crystal, then when the potential becomes increases, then galvanometer deflection becomes increases after some time. म्हणजे काय झालं की ज्यावेळेस हा डिटेक्टर काय केलं आपण एका डायरेक्शनमध्ये मूव्ह करायला सुरू केलं, एका सर्टन डायरेक्शनला काय झालं की त्या डिटेक्टरमध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन फ्लो झाले आणि गॅल्व्हनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन काय केलं मॅक्झिमम शो दाखवलं. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला की ह्याचा अर्थ असा झाला की जी काय आपल्याला इंटेन्सिटी मिळाली, दिस ग्राफ इट इज कॉल्ड ॲज रेडियल ग्राफ. मीन्स द इंटेन्सिटी ऑफ दॅट इलेक्ट्रॉन बिकम्स इन्क्रीजेस. किती अँगलला तर 50 डिग्री अँगलला तुमचं पोटेन्शियल किती होतं 54 व्होल्ट होतं. ज्यावेळेस आपण 54 व्होल्ट एवढं सप्लाय देऊ त्यावेळेस मॅक्झिमम अँगल एवढा मिळाला. मीन्स मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ लाईट बिकम्स 54 व्होल्ट अँड अँगल बिकम्स 50 डिग्री. म्हणजेच हे काय झालं हा दॅट ग्राफ बिकम रेडियल ग्राफ. इफ यू ऑब्झर्व हिअर द ग्राफ बिकम्स इन्क्रीजेस. वेन ग्राफ बिकम्स इन्क्रीजेस द इंटेन्सिटी ऑफ दॅट लाईट बिकम्स ग्रेटर. सो दॅट इज डिनोटेड बाय सेंट्रल मॅक्झिमा. हे काय डिनोट करतो हा डॉटेड लाईन इज दाखवलेला आहे. हे काय दाखवतो आहे तर सेंट्रल मॅक्झिमा आहे त्या ग्राफचा अँड दॅट इज फर्स्ट मॅक्झिमा अँड लोअर वन इट इज द फर्स्ट मिनिमा. ओके, म्हणजे ह्या पॉईंटला काय झालं ग्राफची रिडिंग्स जास्त दाखवले. म्हणजेच काय झालं या ठिकाणी लाईटची इंटेन्सिटी जास्त झाली. म्हणजेच काय तर ह्या पॉईंटला ह्या अँगलमध्ये डिफरंट अँगलमध्ये 50 अँगलला व्होल्टेज 54 होतं. म्हणजे तिथं मॅक्झिमम इलेक्ट्रॉन्स काय झाले शो झाले. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला की लाईट इट इज ट्रॅव्हलिंग इन वेव्ह फॉर्म नेचर. लाईट जे आहे ते वेव्ह फॉर्म नेचरमध्ये काय करतात ट्रॅव्हल करतात. हे दॅट इज थिअरॉटिकली काय झालं हे प्रूव्ह झालं. म्हणजे हा डिटेक्टर जेव्हा 50 डिग्री अँगलला मूव्ह करेल त्यावेळेस इलेक्ट्रॉन्स काय होतील वाढतील आणि इंटेन्सिटीसुद्धा वाढेल. आणि त्यामुळं काय झालं की लाईटची इंटेन्सिटी वाढली म्हणजेच काय प्रोड्यूस झाले इंटेन्सिटी वाढली म्हणजे प्रोड्यूस झालं सेंट्रल मॅक्झिमा. इंटेन्सिटी कमी झाली म्हणजे इलेक्ट्रॉन्सचं जे काही रेडिएशन आहे ते सुद्धा कमी झालं म्हणून तिथं अँगलसुद्धा काय झाला कमी झाला. इथं अँगल कमी झाला आणि इथं वाढला म्हणजे इथं इंटेन्सिटी काय जास्त आहे म्हणजे इलेक्ट्रॉनचं रेडिएशन आहे इथं मॅक्झिमम आहे. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज मॅक्झिमम ऑफ द इंटेन्सिटी ऑफ द लाईट. आणि ग्राफ काय मिळाला आहे असा मिळाला. ओके, इथं सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन्स मिळाले तर ते कितीला मिळाले तर 54 व्होल्टेजला याचे मॅक्झिमम इलेक्ट्रॉन्स मिळाले. आता इफ यू ऑब्झर्व when electron it is move to nickel crystal and it is travel to detector and galvanometer shows deflection. Okay, when electron it is travel then total amount of work done becomes produced. जस इलेक्ट्रॉन ट्रॅव्हल करेल त्याचं काय होईल वर्क डन होईल. कुठल्या फॉर्ममध्ये चार्ज आणि व्होल्टेजमध्ये. तर आपल्याला बघायचं आहे व्होल्टेजचं चार्जशी काय रिलेशन आहे का. ज्यावेळेस आपण ह्या इलेक्ट्रिक गनला ज्यावेळेस आपण सप्लाय करू व्होल्टेज त्यावेळेस इलेक्ट्रॉन ट्रॅव्हल करतो. मग इलेक्ट्रॉनचं आणि व्होल्टेजचं काय रिलेशन आहे का ते आपल्याला काय करायचं आहे बघायचं. ओके, तर बघा काय तर वर्क डन इज इक्वल टू फॉर्म्युला आहे वर्क डन इज इक्वल टू चार्ज इंटू व्होल्टेज. चार्ज इट इज नथिंग बट क्यू अँड व्होल्टेज इट इज नथिंग बट व्ही. आता चार्ज जो आहे ह्याच्यामध्ये कुठला आहे इलेक्ट्रॉन फॉर्ममध्ये दॅट इज नथिंग बट ई अँड अमाऊंट ऑफ वर्क डन इज इक्वल टू हाफ mv². अमाऊंट ऑफ वर्क डन जो आहे इलेक्ट्रॉन हा ट्रॅव्हल करतो आहे सरफेसवर दॅट्स वाय इट इज ट्रॅव्हल इन कायनेटिकल एनर्जी.
म्हणून हाफ एम इट इज मास ऑफ इलेक्ट्रॉन, व्ही टी स्टँड्स फॉर व्हेलॉसिटी ऑफ दॅट इलेक्ट्रॉन. हाफ एम व्ही स्क्वेअर इज इक्वल टू क्यूच्या ठिकाणी ए केलं आहे कारण की इट इज इलेक्ट्रॉन दॅट इज चार्ज अँड व्ही इट इज नथिंग बट द पोटेन्शियल. व्ही हा काय तुमचं व्होल्टेज आहे, पोटेन्शियल आहे. ओके, आता न्यूमरेटरला एम आणि डिनॉमिनेटरला एमने काय केलं, मल्टिप्लाय अँड डिवाइड केलं. दॅट एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर अपॉन 2m इज इक्वल टू ई व्ही. बट पी इज इक्वल टू एम व्ही. पी इज इक्वल टू एम व्ही म्हणजे एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर म्हणजे काय झालं, पी स्क्वेअर अपॉन 2m. पी स्क्वेअर अपॉन 2m इज इक्वल टू काय आलं, ई व्ही. जर पी जर तसाच राहिला आपला, हा 2m डिनॉमिनेटर कुठे गेला, न्यूमरेटरला, आणि टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, पी इज इक्वल टू स्क्वेअर रूट एम ई व्ही. म्हणजेच मोमेंटम जे आहे त्या इलेक्ट्रॉनचे कशावर डिपेंड आहे, तर त्या इलेक्ट्रॉनचं मास, ते इलेक्ट्रॉनवर असलेला चार्ज आणि त्याचं पोटेन्शियल असं मिळून त्याचं काय होतं आहे, मोमेंटम फॉर्म होतं आहे. ओके, सो दिस इक्वेशन पुटअप इन डी ब्रॉग्लीज हायपोथिसिस. डी ब्रॉग्लीज हायपोथिसिसमध्ये काय केलं, इक्वेशनमध्ये काय केलं आपण, पुटअप केलं डी ब्रॉग्ली इक्वेशन. लॅम्बडा इज इक्वल टू एम अपॉन व्ही. एम व्ही इट इज नथिंग बट पी. एम व्ही काय आहे तर पी आहे, म्हणजेच लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी. एच अपॉन पी. पी म्हणजे काय तच काढलं इथं रूट 2m ई व्ही. रूट 2m ई व्ही. आणि हे ज्यावेळेस आपण सगळं कॅल्क्युलेशन करू, म्हणजेच काय, एच प्लँक्स कॉन्स्टंट, value of Planck's constant it is 6.67 into 10 raised to minus 34 joule into second. Then potential becomes 54 volt. त्याचं potential जे काय ते 54 volt आहे. mass of proton 9.1 into 10 raised to minus 31. it stands for electron. charge of electron 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. ह्या सगळ्या ज्या व्हॅल्यू आहेत आणि वेवलेंथ, ह्या सगळ्या ज्यावेळेस व्हॅल्यू ह्याच्या आपण ते पुटअप करू त्यावेळेस आपल्याला जी वेवलेंथ मिळणार आहे त्या इलेक्ट्रॉनची जी काय वेवलेंथ आहे ती किती निघाली, 1.66 इंटू 10 रेज टू मायनस 10 मीटर. म्हणजेच काय बघा, लॅम्बडा इज इक्वल टू 1 अँगस्ट्रॉंग इज इक्वल टू 10 रेज टू मायनस 10 मीटर. मीन्स लॅम्बडा इज इक्वल टू 1.66 अँगस्ट्रॉंग. म्हणजेच वेवलेंथ जी आहे त्या इलेक्ट्रॉनची, कुठल्या इलेक्ट्रॉनची, हा इलेक्ट्रॉन, ह्या इलेक्ट्रॉन गनपासून हा जो वरचा पोर्शन आहे दॅट इज इलेक्ट्रॉन गन. अँड अक्रॉस द इलेक्ट्रॉन गनमध्ये काय फिलामेंट आहे. ओके, ते फिलामेंट कशाचं आहे, टंगस्टनचं आहे. आणि टंगस्टन कशाने तयार केलेलं आहे, बेरियम ऑक्साईड. ओके, बेरियम ऑक्साईडचं काय आहे ते फिलामेंट आहे. ओके, आणि बेरियम ऑक्साईडचे फिलामेंट इलेक्ट्रॉन काय झाला, इमिट झाला आणि निकेलमधून काय झाला, तो रिफ्लेक्ट झाला त्या सरफेसवर. वाय वी आर टेकिंग निकेल क्रिस्टल, बिकॉज निकेल बिकम्स मोर यूजफुल दॅन अदर. निकेल हा इतरपेक्षा खूप चांगला आहे, टणक आहे, ह्याचं लॅटिस इतकं चांगलं आहे की वेन इलेक्ट्रॉन ट्रॅव्हल अँड स्ट्राईक थ्रू अक्रॉस द निकेल देन इट इज रिफ्लेक्ट. तो काय होतो त्या सरफेसवरून रिफ्लेक्ट होतो. दॅट्स वाय वी हॅव टू यूज द निकेल क्रिस्टल. ओके, दॅट इज द इक्वेशन. एवढीच इंटेन्सिटी कशाची मिळाली तर रॉन्टेंजन ज्यावेळेस त्यांनी एक्सरेचं इन्व्हेन्शन केलं